ज्या क्षणाची लोक वाट पाहत असतात, नकळत तो क्षण सहज क्षणी 75 वर्ष म्हणजे सामान्य नव्हे तर तो क्षण या ठिकाणी निर्माण होतो. आणि आज हा 75वा वाढदिवस. तर या पद्धतीने अमृत महोत्सव हा प्रत्येकाला आपणाला लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करण्यापूर्वी हे सांगू इच्छितो की आपणा सर्वांना आणि अनुयायांना अशा प्रकारचे हे दिवस लाभो अशी अभिलाषा व्यक्त करतो. प्रथमतः 2 शब्द सांगायचे ते असे, एक अमृत कुंभ असतो आणि दुसरा हा अमृत महोत्सव. आणि त्या अमृत कुंभाचाही त्यांनी आनंद घेतलेला आहे आणि अमृतोत्सवाचाही म्हणजे आनंदाची दोही आनंद तरंग अशा शब्दामध्ये सांगायला लाज वाटणार नाही. एक मुक्त कंठाने स्तुती करावी असे क्षण त्यांनी जीवनामध्ये अनुभवलेले आहे. म्हणून प्रथमतः जे गणेश वंदन झालं त्या गणेशाच्या चरणी मी प्रार्थना करू इच्छितो. नवे तर संप्रदायाचं जे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण कुशलम करोतु भवताम. भगवान कृष्ण तुम्हाला सुखी आणि संपन्न बनव. धाता प्रजानाम सुखम. तुमचे मित्र गोत्र परिवार यांना आहेत ब्रह्माजी सुखी ठेवो. शंभस्ते धनधान्य कीर्ती मतुलाम. भगवान शिव देवादिदेव महादेव आपल्याजवळ काहीच न ठेवता सर्व कीर्ती आणि समृद्धी आपल्या परिवाराला देत राहो. शंभुस्ते धनधान्य कीर्ती मतुलाम. दुर्गारिनाशम सदा. आणि आपल्या जीवनामध्ये जगत असताना वाटक्रम करत असताना येणाऱ्या अडचणींना ज्या संकटांना हे भगवती दुर्गा जी आहे त्याचा सातत्याने हे समाप्त करो. त्याला ज्या काही वाईट संगती आहेत त्यांना वैरी आहेत त्यांचा नाश करो. आणि अशा प्रकारची अल्पशा शब्दामध्ये जशी शैलीजीने सांगितल्याप्रमाणे 2 शब्दामध्ये माझे अधिक शब्द झाले त्याबद्दल मी मंच संचालकांची हे माफी मागून गुरुजींच्या जीवनावर वास्तविक या वयापर्यंत अमृत महोत्सव म्हणजे किती या शब्दाचं उत्तर आहे. किती जगलात याचं उत्तर आहे. पुढे परिवारातील सदस्य कसे जगलात याचं उत्तर त्यांना हे द्यावं लागेल. आणि परमेश्वराजवळ आहे अशी प्रार्थना करूया की परत पुन्हा आपल्याला हीरक महोत्सव साजरा करण्याचं सौभाग्य लाभो. अशा प्रकारची पारिवारिक अपेक्षा आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझे आशीर्वादात्मक 2 शब्द याच ठिकाणी संपवतो. ओम शांती शांती. या बाजूला बसायचं. आई या नाही जवळ या जवळ इथे. अहो उभं राहायला बाजूला मला तुला नाही तुम्ही बाजूला उभे राहा. संगीत काहीतरी लाव थोडं सहनाई वगैरे आहे का नाही. हो ना हे दे बाबा. म्हणजे बाबांना काय लाईट बीट आहे का. नाही ना तो लाईटवाला तोडला. हे तो लाईटवाला कुठे आहे. याचा आर्यनचा बड्डेचा कुठे घरी आणला ना. जोरदार टाळ्या. काढा काढा दे. मागच्या लोकांना काही दिसत नाही सर्व कॅम्प सेल्फी या कार्यक्रमांमुळे असू दे ना. मागच्या लोकांना आनंद मिळाला. आनंद घ्या त्या पुढे जाऊन बसायचं. तो आलाय बघ. तिकडे काय मला वाटतं
झालंय का मयूर टाके ज्यांचं झालंय ना ते झालं का भाऊजी नाही एकेकाला झालं बाकीचे झाले बाकी त्यांचं झालं प्लीज थोड़ा सर्व काका काकू आत्या मामा बंधू भगिनी यांनाही नमस्कार। आज आपल्या सर्वांच्या लाडक्या दादांचा गुरुजींचा अमृत महोत्सव सोहळ्याचा दिवस आहे, म्हणजे त्यांच्या कौड कौतुकाचा दिवस। त्यानिमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करत आहोत। अमृत महोत्सव म्हणजे काय असा कित्येकांना प्रश्न पडला असेल, तर जन्मतिथीप्रमाणे जी वयोवस्था प्राप्त होण्यापूर्वी शांती होणे आवश्यक असते, ती वयोमानानुसार शांतीमध्ये देवता पूजन व हवन केले जाते। वर्धापन दिनाप्रमाणे अभिषेक विविध सूक्तांचे पठण केले जाते। शांतीमुळे वियोग टळतो असे नाही, तर शांती केल्यावर वियोगामुळे होणारे दुःख, शोक, मोह इत्यादी मोक्ष प्रतिबंध अडथळे दूर होतात। वास्तविक अशा दिवशी दानधर्म व अन्नदान करणे हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो। तसेच आपापल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी तुलाविधीही केला जातो। 23 फेब्रुवारी 1942 फाल्गुन शुद्ध अष्टमी रोहिणी नक्षत्रावर पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गावात दादांचा जन्म झाला। माझे आजोबा हरिश्चंद्र सूर्यवंशी व आजी गंगूबाई यांच्या आशीर्वादाने दादांचे आत्तापर्यंतचे आयुष्य अगदी मजेत गेले। आजोबांचे योग्य मार्गदर्शन व कडक शिस्त याची आठवण आजही आम्हाला होते। 5 भावंडांमध्ये ज्येष्ठ आमचे दादा, अण्णा, मीरा आत्या, जना आत्या व सुजाता आत्या असा त्यांचा परिवार। दादा आमचे मायाळू, दयाळू पण कधीतरी रागवायचे। त्यांचे बालपण पिंपळवंडी या गावातच गेले। 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण मराठी शाळा आणि 8वी ते जुनी SSC म्हणजे 11वी हे शिक्षण सुभाष विद्या मंदिर या शाळेत झाले। परीक्षेसाठी त्यांना त्यावेळी संगमनेर किंवा पुण्याला जावे लागायचे। तिथे जाताना आमचे बाबा त्यांना सायकलवर घेऊन जायचे। शिक्षण घेता घेताच त्यांनी कामाला देखील सुरुवात केली होती। गावातच आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायतीकडून कर वसुलीच्या पावत्या फाडण्याचे काम ते करत असे। त्याचे त्यांना 8 आणे मिळत होते। तेच पैसे साठवून त्यांनी अभ्यासासाठी पुस्तकं विकत घेत होते।
परिस्थिती तशी बेताचीच होती. आजोबांचे सायकलचे रिपेरिंगचे दुकान होते. आजीही आमची त्यावेळची 7वी पास असल्यामुळे ती देखील शिकवणी घेत होती. आजोबा त्यांना फक्त 1 आणा द्यायचे. दादा आमचे गणितात खूप हुशार म्हणून त्यांचे शिक्षक त्यांच्या गणिताच्या वह्या वर्गातल्या मुलांना गाईड म्हणून वापरायला द्यायचे. कविता करण्याचा देखील दादांना छंद आहे. वाचन हे देखील त्यांना खूप आवडते. आत्या आमच्या लहान असल्यामुळे दादा आजीला देखील घरकामात मदत करायचे. नदीवरून पाणी आणणे, स्वयंपाकात मदत करणे, पुरणपोळी देखील त्यांना बनवता येते. संपूर्ण जेवणही ते आजही उत्कृष्टपणे बनवू शकतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नोकरीसाठी राघोबाबा वामन यांच्याकडे गोडपदेव मुंबई येथे राहिले. तेथे ते त्यांच्या व्यवसायाला अनुसरून जी कामे करत होते ते करत होते. अक्षरशः कचऱ्याच्या टोपल्या देखील त्यांनी वाहिल्या आहेत. नंतर त्यांनी ठाणे जिल्ह्यात शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला. त्यात त्यांना निळजे या गावात शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. कैलासवासी रघुनाथ कुंभार हे त्यांचे विद्यार्थी होते. म्हणूनच आज त्यांना कल्याणपूर्व तिसगावमध्ये गुरुजी या नावाने ओळखले जाते. निळजे गावात ते वामनदादा यांच्याकडे राहत होते. नंतर ते थोडे दिवसांनी दिव्याला राहायला आले. त्यावेळी अण्णा देखील त्यांचे शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी मुंबईला आले. दोघांच्या कमाईच्या जोरावर त्यांनी परिवाराची जबाबदारी घेऊन सर्वांनाच गावावरून दिव्याला बोलवून घेतले. 17 फेब्रुवारी 1966 रोजी आमची आई कैलासवासी आबाशेठ शेलार यांची कन्या प्रभावती ही त्यांच्या जीवनात त्यांची सहचारिणी म्हणून आली. त्यांचे लग्न चिंचपोकळी बकरी अड्डा येथे झाले. आईदादा व अण्णा काकू यांच्या जोडीने आमच्या सूर्यवंशी कुटुंबावर प्रेमाचा मायेचा वर्षाव करून आत्तापर्यंतची आमच्या घराची धुरा वाहिली. आजी आजोबांच्या पुण्याईनी आमचे सगळे कुटुंब व्यवस्थित मार्गाला लागलेले आहे. तसेच या सगळ्यांनी मिळून सामाजिक बांधिलकीही चांगली जोपासली आहे. आईदादांच्या संसाररूपी वेलीवर आम्ही 4 मुले माधुरी, विनायक, वैशाली, निलेश जन्माला आलो. त्यांनी आम्हासाठी योग्य शिक्षण व चांगले संस्कार करून लहानाचे मोठे केले. शिक्षकाची नोकरी करताना डोंबिवली प्रीमियर ऑटोमोबाईल येथे त्यांनी नोकरी केली. प्रीमियरमध्ये असतानाच त्यांना डुमरे काका, नवले काका, लोहार काका, शिंदे काका, बेसके काका, कसाबे नाना असे मित्र लाभले. 1967 साली आम्ही दिव्यातून तिसगावला नामदेव शेठ गायकवाड यांच्या चाळीत राहायला आलो. त्यावेळी तिसगाव म्हणजे अक्षरशः जंगलच होते. अगदी आमच्या अंगणात देखील साप फिरत असायचे. कल्याण स्टेशनवरून तिसगावला संध्याकाळी यायचे म्हणजे भीतीच वाटायची. अंगावर अक्षरशः काटाच यायचा. त्यावेळी दादा कल्याणमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करू लागले. तिथेच त्यांच्या समाजकार्याला सुरुवात झाली. तिसगावमध्ये पोस्टाची सेवा व कल्याण ते अंबरनाथ नेतिवली मार्गे बस सेवा सुरू करण्यामागे त्यांचेच प्रयत्न आहेत. असे करतानाच त्यांचे श्री भगवान शेठ भोईर व तिसगावातील ग्रामस्थ लोकांशी चांगले घरोब्याचे संबंध तयार झाले. आजोबांनी 1975 साली गंगा निवास येथे जागा घेतली होती. दादांनी तिथे एक चाळ बांधून आम्ही 1977 साली आम्ही गंगा निवास येथे राहायला आलो. भगवान काका व दादा यांनी मिळून कोळसेवाडी येथे चाळी बांधण्याचे काम चालू केले आणि बांधता बांधताच एक मोठे बिल्डर व डेव्हलपर्स म्हणून ओळखले जाऊ लागले. कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे त्यांचे अनेक लोकांशी संबंध येऊ लागले. नवीन नवीन ओळखी वाढल्या. आपल्या तेली समाजाचेही एक कल्याणपूर्वमध्ये 1988 साली त्यांनी संस्था स्थापन करून तिचे संस्थापक म्हणून ते आजही पद भूषवत आहेत आणि अध्यक्षपदही पहिले त्यांनीच भूषवले. त्यावेळी राज्य पातळीवर प्रथमतःच तेली समाज वधूवर मेळावा यशस्वीपणे संपन्न केला होता. त्याच मेळाव्यात एक अंध मुलगा
व एक पायामध्ये आदू असलेली नवरी मुलगी यांचा विवाह झाला होता असे मला आठवते. तिसगावच्या चाळीमध्येच असताना ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते आणि म्हणूनच सन 1995 ते 96च्या कल्याण महानगरपालिकेत लोकराम येथे आमचे दादा नगरसेवक म्हणून निवडून आले. 1997ला ते विरोधी पक्षनेते म्हणूनही निवडून आले. राजकारणाचे बाळकडू जणू आमच्या घरात लहानपणापासूनच दिले जात होते. दादा आजही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभाग येथील उपाध्यक्ष पद भूषवत आहेत. अशी बरीचशी सामाजिक व राजकीय पदे त्यांनी भूषवली आहेत की त्याची नावेही मला सांगता येणार नाही. दादा आता त्यांच्या नातवंडांमध्ये गप्पा गोष्टी व खेळण्यामध्ये मग्न असतात. त्यांच्या सुना देखील त्यांची मुलींप्रमाणे काळजी घेतात. बिना तर त्यांची सून कम मुलगीच आहे. ते बिनाचा आणि त्यांचा विचार झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट पुढे नेत नाहीत. एक वेळ मुलांना काहीच सांगणार नाहीत पण बिनाला सर्व काही सांगतात. गेल्याच वर्षी त्यांना 26 जानेवारी 2016ला पंजोबाई ही देखील पद मिळाले आहे. पुरात माया आणि काळजी, डोळ्यात दडलेलं पाणी हीच तर दमलेल्या दादांची कहाणी. अशा या आमच्या दादांना आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माधुरीताई धन्यवाद. ईश्वरचरणी आमची सगळ्यांची पण तीच प्रार्थना आहे. यानंतर मी अरुणाताईंना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे. आपल्या कर्तृत्वाची वेळ जरी एवढी बहरलेली, जीवनाचे प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली, तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणारं, प्रत्येक वर्षी वाढदिवशी नवं क्षितिज शोधणारं, अशा अफाट व उत्साही व्यक्तिमत्वास प्रथम 75व्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर दादांचा वाढदिवस 23 फेब्रुवारीलाच असतो, परंतु या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी आम्ही मुलांनी आजचा 5 मार्च हा दिवस निवडला. कारण आजच्या दिवशी 75 वर्षापूर्वीचे सर्व योग एकत्र जुळून आले. दादांच्या जन्मदिवसाची तारीख सोडली तर वार, नक्षत्र, जन्मतिथी सर्व काही तेच आहे. हाही एक दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना एक उत्तम नेता व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यशस्वी माजी विरोधी पक्षनेते म्हणून नावारूपास असलेल्या श्री वसंतराव सूर्यवंशी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात खरं तर एक शिक्षक म्हणून केली. त्यामुळेच आजही त्यांना सर्वजण सूर्यवंशी गुरुजी म्हणूनच ओळखतात. शिक्षक जो समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. देशाचे उत्तम नागरिक घडवण्यात आणि समाज परिवर्तनात ज्याची अत्यंत महत्त्वाची आणि आदरणीय वंदनीय भूमिका असते. त्याच भूमिकेतून दादांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि तीच त्यांची ओळख, त्यांच्या परिचयाचा एक अविभाज्य भाग बनली सूर्यवंशी गुरुजींच्या रूपाने. त्यानंतर डोंबिवली येथे प्रीमियर कंपनीत कामाला लागले. तेथेही त्यांनी आपले काम जबाबदारीने पार पाडले. परंतु ज्यांची क्षितिजं खूप मोठी असतात त्या क्षितिजाला गवसणी घालायला निघालेल्या व्यक्तींना नोकरीतील चाकोरीबद्ध आयुष्य रुचत नाही. आमचे दादाही त्याला अपवाद नव्हते. त्यांचे मन नोकरीत रमेना. अशातच कल्याणपूर्वमधील पप्पू बिल्डर्स उद्योग समूहाचे निर्माते उद्योगपती श्री भगवान शेठ भोईर यांचा आणि दादांचा निकट संपर्क आला आणि त्यांचे कन्स्ट्रक्शन व्यवसायात पदार्पण झाले. त्याही व्यवसायात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यातूनच लोकसंपर्क वाढला. तसेच मुळातच समाजशील घटक असल्यामुळे व संघटक वृत्तीमुळे म्हणा किंवा सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे म्हणा, अर्थातच
हा सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांचे वडील म्हणजे आमचे आजोबा श्री हरिश्चंद्र सूर्यवंशी बाबा यांच्याकडून लाभल्यामुळे ज्या तेली समाजाचे आपण घटक आहोत तो कल्याणपूर्वमधील तेली समाज संघटित करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात जागृत झाली आणि मग आपले लहान बंधू श्री नारायण सूर्यवंशी तसेच काही समाज बांधव जसे कैलासवासी श्री चंद्रकांत खोड, कैलासवासी सूर्यकांत गरिबे, कैलासवासी वेडुधना चौधरी, सुभाष पाबळकर, नाना तलमले यांच्या सोबतीने कल्याणपूर्व परिसर त्यांनी पिंजून काढला. प्रत्येक तेली बांधवाच्या घरी गेले आणि कल्याणपूर्व संघटित केले व तेली समाज सेवा मंडळ कल्याणपूर्वची स्थापना केली. हे समाजकार्य करीत असतानाच समस्त तेली समाजासाठी एक नवीन आदर्श घालून दिला. आज आपण पाहतो अनेक समाजाचे वधूवर मेळावे होतात. तेली समाजाचे देखील वधूवर मेळावे आज मितीला अनेक ठिकाणी होत असतात, भरवले जातात, जे आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहेत, ज्याचा खूपच चांगला उपयोग समाज बांधवांना होतो. त्यामुळे अल्प कालावधीतच अनेक विवाहयोग जुळून यायला मदत होते. ही काळाची गरज ओळखून दादांच्या अध्यक्षतेखाली या समाज बांधवांच्या सहकार्याने पहिला तेली समाजाचा वधूवर सूचक मेळावा कल्याणपूर्व येथे सन 1983 साली सर्व समाज बांधवांच्या मदतीने आयोजित करून त्यात अत्यंत नियोजनबद्धतेने तो यशस्वी केला व वधूवर सूचक मेळाव्याच्या उपक्रमाची मुहूर्तमेढ कल्याणपूर्वमध्ये रोवली गेली. त्यानंतर तेली बांधवांच्या सन्मानासाठी ज्या वेळेला निर्णय सागर कॅलेंडरचे ज्योतिर्भास्कर दाकरू सोमण यांनी तेलांविषयी जे काही आक्षेपार्ह लिखाण केलं होतं किंवा बोलले गेले होते त्याला वाचा फोडून त्या विरोधात या सोमण यांच्या म्हणजे निर्णय सागर यांच्या कार्यालयावरती तेली समाजाचा मोर्चा नेऊन तेली बांधवांचा सन्मान करण्याचं काम केलं. हे सर्व करीत असतानाच हळूहळू त्यांचा राजकीय वर्तुळात आपसुकच प्रवेश झाला आणि आपल्या उत्तम वक्तृत्व शैलीमुळे भारतीय जनता पक्ष या राष्ट्रीय पक्षात त्यांचे एक मानाचे स्थान निर्माण झाले. पक्षकार्य करीत असतानाच त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पक्षातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले. तडफदार नेतृत्व आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. त्यांनीही झालेल्या ह्या निवडीला योग्य न्याय देत पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवला. या सर्व भूमिका लीलया पार पाडत असतानाच त्यांची सहचारिणी सौ प्रभावती सूर्यवंशी म्हणजे आमची मोठी आई हिने देखील त्यांना मोलाची साथ दिली. घराबाहेरील जबाबदाऱ्यांबरोबर दादांनी कौटुंबिक जबाबदाऱ्याही तेवढ्याच कुशलतेने पार पाडल्या. एक पुत्र, वडील भाऊ, काका, पती, पिता, सासरे, आजोबा, पणजोबा, व्याही, सोयरे, मित्र, एक ना दोन सर्वच नाती आपुलकीने जपली आणि जपतायत. त्यामुळे एक परिपूर्ण कुटुंबवत्सल समाधानी आयुष्य ते जगतायत. तसेच एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आदर्श आज सर्वांसमोर आहे. आजच्या आमच्या निमंत्रणाचा मान राखून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आणि आपुलकीने या ठिकाणी उपस्थित झालात, यातच आपले आमच्यावरील आणि दादांवरील प्रेम दिसून येते. दादा, तुमच्यावरील या सर्वांचा स्नेह पाहून दोन ओळी बोलाव्याशा वाटतात. तुमच्यासाठी क्षितिजावरती रंगांची झाली दाटी, सारी सृष्टी फुलून गेली आज तुमच्यासाठी. जीवन झाले धुंद तराने, तुम्ही छेडित आसूर, हर्ष सुखाचे जीवन गाणे, दुःखाची छाया दूर. तुमच्यासाठी वसंत यावा, तुमच्यासाठी वसंत यावा, प्रत्येक क्षणाचे पायी
परिपूर्तीच्या यशोदीपातून मग जीवन उजळून जाईल. पुन्हा एकदा अमृतमय असेल रे आता. वा, धन्यवाद गुरुजी. ॲक्च्युली प्रश्नांची मैफिल आणि असंच तुमचं व्यक्तिमत्व खुलून जाण्याची ही अशीच वर मला आपण चालू ठेवतोय. पुढचा माझा एक साधा असा प्रश्न आहे की तुमची राजकीय कारकीर्द अतिशय यशस्वी नगरसेवक, विरोधी पक्षनेता अशी अनेक विविध तत्वाची पूजा तुम्ही बसवली. तर तुमचा वेळचं राजकारण आणि आजचं राजकारण ह्यातला नक्की फरक काय, हा थोडा तुम्ही आम्हाला 2 शब्दात सांगाल तर खूप छान होईल. राजकारणामध्ये नेहमीच फरक पडत असतो. राजकारण हे वाऱ्यासारखं फिरत असतं. पूर्वी लोकांचं भलं होण्यासाठी राजकारण होतं, आता आपलं भलं होण्यासाठी राजकारण आहे, एवढंच सांगतो. धन्यवाद गुरुजी. नेमकी भाषा शैली काय असावी याचं खरंच उत्तम उदाहरण आहे आपल्यासमोर. गुरुजी, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठला तरी एखाद्या व्यक्तीचा आदर्श असतो, प्रभाव असतो. या 75 वर्षा वाढदिवसाची मी या ठिकाणी या कार्यक्रमाचं औचित्य साधतो. संजय, माझ्या जीवनात मी आज जे बोलतोय माझ्यावर प्रभाव हा गुरुजींचा आहे हे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय सगळ्यांना. तर गुरुजी, तुमच्या जीवनावर कोणत्या व्यक्तींचा प्रभाव असा आहे, तो प्रभावी व्यक्ती तुमच्या जीवनातल्या काय होत्या, त्यांचा प्रभाव तुमच्यावर आहे, सांगाल का? माझ्या जीवनातले प्रभाव टाकणारी पहिली व्यक्ती जनार्दन महाजन हे माझ्या शाळेचे मुख्याध्यापक होते आणि 4 वर्ष मी त्यांच्या हाताखाली होतो. त्यांचा अतिशय प्रभाव माझ्यावर पडला. दुसरा माझ्या जीवनामध्ये प्रभाव पडणारी व्यक्ती ही, त्यांचं नाव आपल्याला कदाचित माहीत नसेल पण शैलेशला एखाद्या वेळेला माहीत असेल. त्यांना शिवाजी काळे या नावाने ओळखलं जायचं. ते जुन्नरचे त्यावेळचे आमदार होते. तिसरी अत्यंत प्रभाव पाडणारी व्यक्ती आदरणीय रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील. आणि मित्रांनो, आणखी एक प्रभाव पाडणारी व्यक्ती जी आहे राजकीय क्षेत्रामध्ये नाही, सामाजिक क्षेत्रामध्ये नाही, परमार्थिक क्षेत्रामध्ये असलेले दुंडा महाराज हे माझे गुरु आणि त्यांचा सतत आशीर्वाद आणि सतत प्रभाव. 75 वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा गुरुजी. असाच आशीर्वाद आमच्यावर उत्तरोत्तर राहू द्या अशी मी आपणास विनंती करेन. धन्यवाद. गुरुजी, दिलखुलास गप्पा मारत असताना आपण आज या ठिकाणी सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही 2 जण या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. तर तुम्ही त्याची अशी सूचक नेहमीच्या तुमच्या वक्तृत्व शैलीमध्ये असणारी उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत. त्याबद्दल पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की आज आपला 75वा वाढदिवस. सकाळपासून तुमच्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये तुम्हाला येणारे फोन, तुमचे मुले, सुना, नातू, पंटू, मुली, जावई, आप्तेष्ट, स्नेही, मित्र, परिवार सगळेजण तुमचं अभिष्ट चिंतन करत असतील, तुम्हाला शुभेच्छा देत असतील. तर या क्षणाला नेमकं तुम्हाला काय वाटतंय? या क्षणाला नेमकं काय वाटतं? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. 75 पूर्ण होऊन 76व्या वर्षात पदार्पण करीत असताना रम्य ते बालपण असंच वाटतं. माणूस जसा जसा मोठा होत जातो तसं तसं त्याच्या जबाबदारीमध्ये तो अडकला जातो. पण बालपणीची जी मजा असते ती काय वेगळीच असते आणि ती कधीही मिळत नाही. ती आठवण या निमित्ताने निश्चित येते. वा, धन्यवाद जी. खरंच ही गप्पा गोष्टींची मैफिल आम्ही अशीच रंगवत आहोत, शैलेश आणि मी संजय. पण मला तुम्हाला असा एक खोडखळ प्रश्न विचारावासा वाटतो. आजच आम्हाला असं समजलं की तुम्ही लहानपणी अण्णांना खूप गंडवत होता. ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? अरे 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 अरे, तुम्हाला काहीतरी वेगळंच समजलेलं दिसतंय. तर कुठून समजलं काय माहीत नाही मला. अण्णांना मी गंडवत होतो असं नाही, अण्णा मला गंडवत होते.
धन्यवाद गुरुजी. गुरुजी, आजच्या या दिवशी आपण आपला जीवन प्रवास हा सर्वांना समजावून घ्यायचा आहे, तर आपली बालपणापासून शिक्षणापर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही थोडक्यात सगळ्यांसमोर सादर करावा अशी मी तुम्हाला विनंती करेन. बालपणापासून शिक्षणाचा प्रवास जो आत्ता माझी मुलगी माधुरी, अरुणा यांनी आपल्यासमोर मांडलेलाच आहे, तो बालपणचा प्रवास जो आहे तो पूर्ण शिक्षण पिंपळवंडीमध्येच झालं. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पिंपळवंडीतच पूर्ण झाली. शैक्षणिक प्रवास हा एकाच ठिकाणी पूर्ण झाला. मग त्यानंतर तुम्हाला तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी पाहिलं की मी लहानपणापासून हे ऐकत आलो की सगळेजण तुम्हाला गुरुजी संबोधतात. मग गुरुजी हे नाव तुम्हाला कसं पडलं? गुरुजी नाव कसं पडलं ही सुद्धा मला वाटतं या ठिकाणी दोन्ही वक्त्यांनी सांगितलं गुरुजी नाव कसं पडलं. तुमच्या भाषण शाळेमध्ये ऐकण्याची एक वेगळीच मजा असते गुरुजी. पण गुरुजी नाव हे जे पडलं ते मी निळजा या गावामध्ये शिक्षकाची नोकरी केली त्यामुळं मला गुरुजी नाव पडलं. पण या गुरुजी होण्यामध्ये एक फार मजेदार अनुभव आला. ज्या वेळेला मी शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला त्यावेळेला ठाणे जिल्ह्यामध्ये मुलाखतीसाठी गेलो. त्या मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले जात होते ते प्रश्न विचारणारे जे काही अधिकारी होते त्याच्यामध्ये एक प्रश्न सातत्यानं सारखा विचारला जात होता, ताजमहाल कोणी बांधला? हा प्रश्न प्रत्येकजण विचारायचा. आणि साधारणतः मुलाखतीला गेलेली जे उमेदवार असतात ते तुला काय विचारलं हे साधारण आलेल्या माणसाला विचारतात. मी त्यांना विचारायचं काय विचारतात रे? ते म्हणतात ताजमहाल कोणी बांधला विचारतात. अरे ते प्रत्येकाला हे ताजमहाल कोणी बांधला हे विचारतात. तर म्हणलं तू काय सांगितलं? तो मी सांगितलं शहाजहानच्या प्रेमासाठी, मुमताजच्या प्रेमासाठी शहाजहानने बांधला, अमक्याने बांधला, तमक्याने बांधला. म्हणलं अरे काय हा प्रश्न बंद का होत नाही? हा प्रश्न सारखा सारखा का विचारतात? म्हणून मी त्याला जरा वेगळ्या प्रकारे उत्तर दिलं. त्याने विचारलं मी गेल्याबरोबर ताजमहाल कोणी बांधला? मी त्याला म्हणलं ताजमहाल गौंड्याने बांधला, जे कारागीर आहेत त्यांनी बांधला आणि तो मुमताजने आपल्या बायकोच्या प्रेमासाठी बांधून घेतला, पण ताजमहाल कारागिराने बांधला. आणि त्यापासून तो ताजमहाल कोणी बांधला हे विचारायचं बंद झालं त्याचं. आणि त्यानंतर त्याच ताजमहालमुळं मी गुरुजी झालो आणि म्हणून मला आजही गुरुजी वाटतात. गुरुजी, ही कथा जशी तुमच्याकडनं ऐकण्याचं सौभाग्य होतं, आनंद होता, तो काही न्यायात असतो, हे काही नव्याने सांगायला नको. म्हणजे गुरुजी, तुम्ही गुरुजी असताना असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवता जो आजही तुमच्या स्मरणात आहे? असे अनेक प्रश्न आहेत, खरं म्हणजे अनेक प्रसंग आहेत. पण एक मजेदार प्रसंग आपल्याला सांगतो. पूर्वीचे जे शिक्षक होते त्या शिक्षकामध्ये ट्रेन शिक्षक आणि अनट्रेन शिक्षक असं एक होतं. जो ट्रेन शिक्षक नाही त्याला ट्रेनिंगसाठी सरकार पाठवायचं आणि जे अनट्रेन आहे त्यांना दर वर्षाला साधारणतः मेमध्ये कमी केलं जायचं आणि 2 महिन्यानंतर जूनमध्ये घ्यायचं. आणि हे जे काही शिक्षक होते त्या शिक्षकांना दर महिन्याला एक विद्यार्थ्यांसाठी पाठशाळा घेतली जायची. त्या ठिकाणी आजूबाजूचे सगळे शिक्षक एकत्र यायचे आणि अनेक त्याच्यावर हे होतं. त्याच्यावर काही अधिकारी हे कसा शिकवतो काय. तर त्यावेळेला माझा नंबर लागला डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये एका शाळेमध्ये 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असं मला सांगण्यात आलं. खरं म्हणजे मी अनट्रेंड होतो, पण अनट्रेंड माणसांना कधी असं काम देत नाहीत, पण मला दिलं. आणि त्या दिवशी योगायोग असा की शिक्षण खात्यातले बरेच अधिकारी त्या ठिकाणी हजर होते. शिकवायचं म्हणजे काय, तसं कोणी कोणाला शिकवू शकतं. पण 5वीचा वर्ग होता आणि एक इतिहासाचा पाठ होता. तो नियमाप्रमाणे तो पाठ शिकवायचा, त्याच्यावर प्रश्न विचारायचे. प्रश्नानंतर तुम्हाला काही शंका आहे का त्या विद्यार्थ्यांना विचारायच्या, नंतर परत विचारायचं का गृहपाठ द्यायचा. असं करता करता
तो पाठ शिकवला आणि मी शिकवताना जी काही माहिती सांगितली त्यानंतर विद्यार्थ्यांना विचारलं, का रे भाऊ तुम्हाला काही शंका आहे का? एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्यांनी मला एक शंका विचारली आणि मला घाम सुटला. शंका एकदम साधी होती मित्रांनो. त्यांनी शंका विचारली की मुसलमान ज्या वेळेला कोंबडी कापतो किंवा बकरं कापतो त्यावेळेला तो काय म्हणतो? मुळामध्ये मी शाकाहारी माणूस, मुसलमानाचा माझा काही संबंध नाही आणि तो काय म्हणतो याच्याशी माझं काही कर्तव्य नाही. आता काय म्हणतो असं विचारल्यानंतर नियमाप्रमाणे जर मी त्याच्या शंकेचं समाधान केलं नाही तर माझ्या मार्कामध्ये थोडी काटछाट होणार. त्याला म्हणलं तू बस थोड्या वेळाने आणि नंतर विचार मला काय. तोपर्यंत माझं विचारचक्र चालू होतं, याला काय उत्तर द्यावं. सर्व झाल्यानंतर त्याला परत उभं केलं. अरे मगाशी कोणी शंका विचारली, उभा राहा. काय विचारली शंका? म्हणजे मुसलमान बकरा कापताना किंवा कोंबडी कापताना काय म्हणतो? त्याला म्हणणं मुसलमान असं म्हणतो, अल्लाहू अकबर मैं काटता तुम्हा. ते कोणालाच काय माहीत नव्हतं, काय नव्हतं. हे सगळं झालं, हे झालं. त्या शिक्षण अधिकाऱ्याने मला बोलवून घेतलं. तो म्हणतात खरंच का हो असं म्हणतात? अहो सर खरं सांगू का, मला यातलं काही माहीत नाही. तो म्हणतो शाबास धन्य आहे तुमची, पण तो योग्य समय योग्य उत्तर देणं हीच खरी कला आहे. अशी ही मला घाम फोडणारी कला आहे. वा, छानच. ॲक्च्युली एकावरती एक अशीच प्रश्नाची बरसा तुमच्यावरती होणार आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आनंदही लुटत आहोत. गुरुजी, एक खूप महत्त्वाचा असा प्रश्न जो आम्हाला नेहमीच पडतो की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सर्व्हिस केली आणि त्यानंतर व्यवसायामध्ये आलात. अशी कोणती गोष्ट होती की ज्या गोष्टीने तुम्हाला सर्व्हिस सोडून व्यवसायाकडे येण्यास प्रवृत्त केलं? त्याविषयी आम्हाला तुम्ही थोडं सांगाल का? खरं म्हणजे काय माहिती आहे का, प्रश्न तुम्ही विचारलात त्याचं उत्तर माझ्या दृष्टीनं एकच आहे की कोणाची बॉसगिरी मला फार आवडत नसायची आणि त्याच्यामध्ये वावही नसायचा. कितीही चांगलं काम केलं तरी आपला जो अधिकारी आहे तो अधिकारी समाधानी होईलच असं नाही. त्यापेक्षा आपणच काहीतरी करून आपणच काही अधिकार प्राप्त करून घ्यावेत अशा मनानं मी नोकरी न करता व्यवसाय करायचा ठरवलं. अरे वा, धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. गुरुजी, सर्वश्रुत आयुर्वेदाचार्य कैलासवासी हरिश्चंद्र सूर्यवंशी हे आपले वडील. आयुर्वेदामध्ये त्यांचा जसा अभ्यास गाढा होता तसा धर्मशास्त्राचा अभ्यासही त्यांचा गाढा होता. तो वारसा त्यांच्याकडनं तुमच्याकडे आला. तुमच्या भाषणातून संवादातून नेहमीच तो वारसा किती गाढा आहे, त्याचा अभ्यास तुमचा किती आहे हे आम्हाला दिसतं. पण एक छोटासा प्रश्न माझ्या मनात नेहमी पडतो, तो म्हणजे भूत प्रेत पिशाच जादू टोणा याबाबत तुमच्याकडे काय अनुभव आहे का? तुमचं काही मत आहे का? खरं म्हणजे भूत प्रेत जादू टोणा आहे की नाही त्याच्यावर अनेक मतं आहेत, अनेक मतांतर आहेत. विज्ञानामध्ये भूत नाही असं म्हणतात, मंत्र नाही असं म्हणतात. पण मित्रांनो, आजही आपण पाहतो अनेक सर्पदंश झालेले, विंचूड असलेले लोकांचा त्याचं विष मंत्राने उतरवणारे लोक आपल्या पुढं आजही बरेचसे आहेत. भूत नाही असं माझी पहिल्यापासून संकल्पना होती, पण नंतर भूत आहे याच्यावर माझा विश्वास निर्माण झाला. मी दिव्याला राहत असताना प्रीमियर कंपनीतून रोज रात्री घरी जायचो. रात्री 12चा टाइम मी घरी गेलो. गाडीतून उतरल्यानंतर एक माणूस माझ्या पाठीमागे लागला. सत्य गोष्ट आहे. तो मला म्हणत होता मला विडी दे. मी त्याला सांगितलं अरे बाबा मी विडी पित नाही, तुला विडी कुठून देणार? नाही म्हणतो विडी दे. त्याला म्हणतो माझ्याकडे विडी नाहीच तर मी तुला काही देणार नाही. मी पुढे तो मागे, मी पुढे तो मागे असं करता करता मी ज्या ठिकाणी राहत होतो गणपत पेटीवाले यांची चाळ त्या ठिकाणी गेलो. मी दरवाजा उघडला. त्यांनी परत सांगितलं विडी दे. ते सांगितलं नाही वाजतो जातो. ठीक आहे म्हणतो, निघून जातो पण बघून घेईल. असं दम देऊन मला तो गेला. मी दरवाजा लावून झोपलो. दुसऱ्या दिवशी काही लोकांना सांगितलं असा असा माणूस मला दम देऊन गेला. अहो म्हणे तो वेडा नाही,
तो म्हणे या ठिकाणी फिरणारा एक कोणीतरी आत्मा आहे म्हणे, आणि तो असा लोकांजवळ विड्या मागतो, त्याला जर दिला नाही तर दुसऱ्या दिवसापासून त्या माणसाला त्रास होतो. आणि हे ऐकल्यानंतर मला त्रास झाला. तोपर्यंत मला काय वाटलं नाही. आता ते ऐकल्यामुळे झालं की काय माहीत नाही, पण आमच्या घरातली सगळी माणसं जरा साक्ष आहेत. मला ताप भरला आणि 10-12 माणसं आमच्या घरातली, काही माणसं इकडं काही माणसं इकडं, तर त्यावेळेला असं सहज जर हात केला तर ती माणसं पलीकडची माणसं ह्या बाजूला आणि ह्या बाजूच्या माणसं त्या बाजूला होते. नंतर मला अनेक उपचार केले. वडिलांनी सांगितलं बघा काहीतरी काय. तिथे एक माणूस होता, काय नाही म्हणतो, तुम्ही बरे व्हाल, काही तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. त्यांनी एक माचीस आणि एक विडीचा बंडल मला सांगितलं का तो माणूस तुम्हाला ज्या ठिकाणी भेटला ना त्या ठिकाणी नेऊन टाका. आणि योगायोगाने मी तो टाकला आणि मी खरोखरच कडकडीत बरा झालो. त्यामुळं माझा त्याच्यावर थोडासा विश्वास निर्माण झालेला आहे. दुसरी भूताच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट आमच्या घरामध्येच घडली. माझी बहीण, ती कदाचित आत्ता या ठिकाणी असेल, जनाबाई सोनवणे, म्हणजे जनाबाई सूर्यवंशी. ती लहान होती आणि ती शाळेतून घरी आली. घरी आल्यावर काहीतरी होतं असं म्हणून तिची एकदम सूज आली. तिच्या अंगावरचे कपडे एवढे घट्ट झाले की ते कसं फाडून काढायला लागले. वडिलांनी पाहिलं, काय झालं रे म्हणे. ते म्हणे असं अरे ते सूत्र भूत लागलं म्हणे, जा एक भेळीचा पुडा घेऊन जा आणि त्या आंब्याचं, आम्ही येत असताना तिथं आंब्याचं झाड होतं, आंब्याचं झाड नेऊन टाक, काय नाही होणार. मी त्याप्रमाणे गेलो आणि त्या ठिकाणून घरी येईपर्यंत तिच्या सगळी सूज उतरलेली होती. कदाचित प्रेक्षकामध्ये ती असेलही आता. धन्यवाद गुरुजी. ॲक्च्युली जिनी आपल्या स्वतःच्या जे अनुभव आहेत सगळ्यांसमोर सांगितलेला आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्वचे सन्माननीय अध्यक्ष संदीप सिंगजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमचे अनेक वर्षांपासून वास्तुविशारद म्हणून काम करणारे जॉन वर्गीस, मित्रत्वाचे संबंध त्यांच्याशी निर्माण झालेले तेही या ठिकाणी बऱ्याच काळापासून उपस्थित आहेत. सर्व नातेसंबंधामधील आमचे सर्व जावई आप्तेष्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि कार्यक्रम असाच चालू राहील. काही अजूनही पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आमच्या संजीवनीताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो.